मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा GB स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे समांतर ब्रह्मांड. लेखक के. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी ह्या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. सारंग त्या तलावात पूर्णपणे बुडाला होता. नाकातोंडात पाणी जाऊन त्याचा श्वास कोंडला जाऊ लागला. तो खोल तलाव त्याला गिळू लागला होता. हळूहळू सारंगच्या डोळ्यापुढे अंधारी आली आणि सारंग दचकून जागा झाला. घामाने चिंब भिजलेल्या सारंगने डोळे उघडले. खोलीच्या पॉशाच्या छताकडे त्याचं लक्ष गेलं. तो बिछाण्यावरून उठला. त्याने त्या आलिशान खोलीवर नजर फिरवली. खोलीत सगळ्या सोयी सुविधा होत्या. आजूबाजूला कोणीच नव्हतं. तो झोपला होता. त्याच्या मागच्या भिंतीला एक खिडकी होती. तो दचकून उठला. आपण इथे कसे आलो हे आठवण्याचा विफल प्रयत्न त्याने केला आणि खिडकीतून खाली बघितलं. तो खोलीचं दार उघडून ते एक लॉजिंग हॉटेल होतं. खोलीच्या बाहेर आला. कोणी वेटर किंवा रूम सर्व्हिसवाला कर्मचारी दिसतोय का हे पाहायला, पण कोणीच दिसलं नाही. मग तो त्या हॉटेलच्या रिसेप्शन जवळ आला, पण तिथेही कोणी नव्हतं. आश्चर्य आहे. तो हॉटेलच्या बाहेर आला. बाजूला 1-2 गाड्या उभ्या होत्या, पण आजूबाजूला घनदाट जंगल होतं. गर्द झाडी आणि पूर्ण वेढलेला ती हॉटेलची इमारत तशी निसर्गरम्य होती, पण विचित्र वाटत होती. तो पुन्हा हॉटेलमधील त्या खोलीत आला. ही कुठली जागा आहे? मी इथं कसं आलो? कोणाला विचारू? आजूबाजूच्या खोल्यांमध्ये कोणी असेल तर त्यांना विचारावं म्हणून तो बाहेर आला. आजूबाजूच्या खोल्यांचे दरवाजे बंद दिसत होते. तेवढ्यात एका खोलीतून त्याला 4 ते 5 जणांच्या बोलण्याचा आवाज आला. तो आवाजाच्या दिशेने बाजूच्या खोलीत आला. दार वाजवायला गेला, पण दार लोटलेले होते. तो आत आला. आतमध्ये 4 जण बसून दारू पीत होते. जमिनीवर बाटल्या आणि ग्लास होते. त्यांच्यात कोणत्या तरी विषयावर चर्चा चालू होती. हॅलो, एक्सक्यूज मी, सारंग खोलीत शिरत म्हणाला, पण कोणीच त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. ते त्यांच्या चर्चेत गुंग होते. त्या सगळ्यांचे कपडे बघून ते सर्व चांगल्या घरातील होते हे मात्र नक्की. हॅलो भाऊ, सारंग जोरजोरात बोलला आणि त्यांच्या जवळ आला, परंतु काहीच उपयोग झाला नाही. ते त्याच्याकडे बघतच नव्हते. जणू काही सारंग त्यांना दिसत नव्हता आणि त्याचा आवाज पण येत नव्हता. अशा प्रकारे ते त्यांच्यातच गप्पा मारण्यात व्यस्त होते. आता तर सारंग त्यांच्या शेजारी बसला, पण तरीही त्यांचं लक्षच नव्हतं. शिगकोपी सारंग शिवी हसत तिथून उठला आणि त्या खोलीतून बाहेर आला. सारंग बाहेर येताच दुसऱ्या एका खोलीतून त्याला एका बाई आणि पुरुषाच्या बोलण्याचा आवाज आला. तो त्या खोलीकडे गेला. या खोलीचं दार अर्धवट उघडं होतं. तो आत डोकावू लागला. एक म्हातारा माणूस आणि त्याची बायको काहीतरी बोलत होते. आजोबा, सारंगने आवाज दिला, पण इथं पण तेच झालं. त्या दोघांनी त्याच्याकडे न पाहताच आपलं बोलणं चालू ठेवलं. तो खोलीत आत शिरला आणि मोठ्याने ओरडला, अरे काय बहिरे आहात का? मी किती वेळचा ओरडतो इथं, पण काहीच उत्तर त्यांनी दिलं नाही. जणू काही तो अदृश्य होता त्यांच्यासाठी.
आणि त्याचा आवाज पण ऐकू येत नव्हता. तो वैतागत बाहेर आला. हॉटेलच्या त्या पॅसेजमध्ये त्याने नजर फिरवली. आता त्याला तिसऱ्या खोलीतून 2 मुलींच्या बोलण्याचे आवाज ऐकू आले. तो पळत त्यांच्या रूमकडे आला. दार वाजवलं. एका मुलीने दार उघडलं. सारंग समोर उभा होता, पण तिला दिसलाच नाही. तिने दाराच्या बाहेर दोन्ही बाजूला डोकावून पाहिलं. इतक्यात आतून दुसऱ्या मुलीने विचारलं, सीमा कोण आहे ग? कोणीच नाहीये. दार वाजवल्याचा तर आवाज आला. सारंगला धक्का बसला. मी इथं उभा आहे, पण हिला मी दिसत का नाहीये? सारंगला काही कळत नव्हतं. तो त्या हॉटेलच्या इतर मजल्यांवर जाऊ लागला. तिथे त्याला हॉटेलचे रूम सर्व्हिसचे कर्मचारी दिसले, पण तिथे पुन्हा तोच प्रकार होत होता. सारंग कोणालाच दिसत नव्हता. वैतागून तो हॉटेलच्या खाली आला. हॉटेलचं नाव होतं ब्ल्यू मून रिसॉर्ट, पण ठिकाणाचा उल्लेख नव्हता. हॉटेलच्या मुख्य दारासमोरच हॉटेलच्या पटांगणाचं मोठं लोखंडी गेट होतं आणि त्याच्या समोरच डाव्या बाजूला वाहनांसाठी रस्ता होता. बाकी सगळीकडे मोठमोठी झाडं होती. सारंग आता हॉटेलच्या लोखंडी गेटमधून बाहेर आलाच होता. तितक्यात हॉटेलच्या आतून एक भला मोठा आवाज आला. जणू काही सिलेंडर फुटला असावा. आणि त्यानंतर एका मागून एक असे 4 ते 5 स्फोट झाले. क्षणभरात तिथं भयंकर आग लागली. आतमधून लोकांच्या किंचाळण्याचे, विवळण्याचे आवाज येऊ लागले. सारंगला काहीच सुचत नव्हतं. डोकं सुन्न झाल्यासारखा तो ते दृश्य पाहत होता. इतक्या त्या आगीतून काही जण पेटलेल्या अवस्थेत वेदनेने किंचाळत पळत हॉटेलच्या बाहेर आले. ते सारंगच्या अंगावर येत होते. जणू सारंग किंचाळत पळत बाजूला झाला. त्यातला एक जण सारंगच्या जवळ येऊन पडला आणि अंगाची लाही होऊन तडफडत होता. सारंग ते भयानक दृश्य बघत होता. तो माणूस जवळपास आता मरणार होता आणि त्या क्षणी त्याने सारंगकडे पाहिलं आणि मदतीची मागणी करण्याची शेवटची धडपड करू लागला. पण तो डोळे उघडे ठेवून तिथेच गतप्राण झाला. सारंग त्याच्या जवळ गेला. तुला मी दिसतोय? प्लीज सांग एकदा, हे नक्की काय चाललंय? पण तो मेला होता. सारंगने इतकं भयंकर दृश्य कधी पाहिलं नव्हतं. तो तिथून ते हॉटेल जळताना बघत होता. तो आता त्या रस्त्याने त्या जंगलातून बाहेर निघाला. घाईघाईने चालत तो हळूहळू जंगलाच्या बाहेर आला. कारण हायवे त्या हॉटेलपासून फार लांब नव्हता. तो हायवेवर आला. त्याला आता हायवेवर येऊन बराच वेळ झाला होता, पण कोणतंच वाहन त्याला अद्याप दिसलेलं नव्हतं. वर आकाशात ढग दाटून आले होते आणि जोराचा वारा सुटला होता. खूप जोराचा पाऊस येणार असं वातावरण तयार झालं होतं. समोरून एक कार येताना त्याला दिसू लागली. त्या कारमध्ये 2 जण होते. सारंगने कारला हात दाखवला, पण कार थांबली नाही. त्या दोघांना जणू काही तो दिसलाच नाही. अशा थाटात ती कार निघून गेली. सारंग त्या कारकडे बघत राहिला. तो लांबवर दिसेनासा होईपर्यंत सारंग पुन्हा पायी निघाला. आता पाऊस चालू झाला होता. हायवेच्या बाजूला असलेल्या झाडांचा आश्रय घेत तो हळूहळू चालत राहिला. जवळपास 5 किलोमीटर अंतर पार झालं होतं आणि त्या 1 तासात त्याला एकही वाहन येताना जाताना दिसलेलं नव्हतं. त्याला काही कळत नव्हतं. त्याने मेंदूला ताण देऊन आठवायचा प्रयत्न केला की आपण इथे आलो कसे, पण त्याला काहीच आठवत नव्हतं. त्याच्याकडे संपर्काचं कोणतंच साधन नव्हतं. ना मोबाईल ना आणखी काही. फक्त अंगावरचे कपडे होते. बाकी ना पाकिट ना पैसे.
आणि तितक्यात पुढच्या वळणावर त्याची नजर रस्त्याच्या कडेला झाडावर आदळलेल्या कारकडे गेली. ती मगाचीच कार होती. तो कारच्या जवळ आला. आतमध्ये 2 मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. पार चेंदामेंदा झाला होता. ते पाहून सारंगला कसं तरी होऊ लागलं. त्याने पटकन नजर फिरवली. शेट, हे काय चाललंय? कुठली मनुजागा आहे ही? सारंग वैतागत म्हणाला. मागून त्याला तेवढ्यात मागून एक ट्रक येताना त्याला दिसला. पण त्याने ट्रकला हात केला नाही, कारण काही उपयोग नव्हता. पण ट्रक त्या अपघातात झालेल्या कारच्या अलीकडे येऊन थांबला. ट्रकमधून ड्रायव्हर क्लीनर बाहेर आले. ते सारंगकडे बघतच नव्हते. या गोष्टीचे त्याला आश्चर्य वाटलं नाही. आईला, काय बेकार ऍक्सिडेंट झालाय राव, ड्रायव्हर म्हणाला. चल इथून निघू पुढं, चौकीला खबर देऊ, ते येतील इकडं, असं म्हणून ड्रायव्हर क्लीनर ट्रकमध्ये बसू लागले. चालून चालून थकलेला सारंग पण हळूच ट्रकमध्ये मागे बसला. ट्रक चालू झाला. सारंग जरा तिथंच आडवा झाला. ट्रकने आता वेग घेतला होता आणि आता पुढं घाटाचा वळणावळणाचा रस्ता चालू झाला होता. घाट निमुळता होता. खाली एक भला मोठा तलाव दिसत होता आणि तितक्यात एका वेड्यावाकड्या वळणावरून ट्रक 400 फूट उंचीवरून त्या तलावात पडला. सारंगला काही कळायच्या आत तो तलावाच्या पाण्यात पडला होता. त्याला पोहता येत नव्हतं. त्याने हातपाय मारायचा बराच प्रयत्न केला, पण तो त्या तलावात पूर्णपणे बुडाला होता. नाकातोंडात पाणी जाऊन त्याचा श्वास कोंडला जाऊ लागला. तो खोल तलाव त्याला गिळू लागला होता. त्याचा अर्धमेल शरीर आता तलावाच्या तळाकडे जाऊ लागलं आणि तितक्यात त्याला ड्रायव्हर पण बुडून तलावाच्या तळाला जाताना दिसू लागला. ड्रायव्हर सारंगकडे मदतीच्या आशेने बघून तडफड करताना दिसत होता, पण खूप उशीर झाला होता. हळूहळू सारंगच्या डोळ्यापुढे अंधारी आली. पोटावर दबाव जाणवू लागला. नाकातोंडातून पाणी बाहेर फेकत झटक्यासरशी सारंग उठून बसला. तो तलावाच्या काठावर होता. आजूबाजूला 5 ते 6 मच्छीमार लोक उभे होते. त्यांनीच त्याचा जीव वाचवला होता. सारंग अशक्त झाला होता. तो काठावरच्या दगडाला टेकून बसला. त्याने आजूबाजूला पाहिलं. त्याला तो तलाव वेगळा वाटत होता, कारण ज्या तलावात तो ट्रक पडला होता तो तलाव एका डोंगराला लागून होता, पण हा तलाव एका पुलाच्या खाली होता आणि आसपास कुठंच डोंगर नव्हतं. तसेच तलावात कुठेच ट्रकचे अवशेष दिसत नव्हते. काय रे, जीव द्यायला आला होता का इथं? थोडा उशीर झाला असता तर काय घडलं असतं? एक मच्छीमार म्हणाला. चल उठ, इथं बाजूला दवाखान्यात चल, असं म्हणून ते त्याला धरत धरत दवाखान्यात घेऊन गेले. तिथं पोहोचल्यावर तो अशक्तपणामुळे बेशुद्ध झाला. जाग आली आणि मग त्याला एक एक प्रसंग आठवू लागले. नोकरीनिमित्त सारंग नाशिकमध्ये एकटाच राहत होता. आई बाबा नव्हते, त्यात ना कोणी मित्र ना लग्न झालेलं. तो या जगात असून पण या जगाचा भाग नव्हता. यातून तो एक डिप्रेशन मध्ये गेला होता. डिप्रेशन आणि एकटेपणाला कंटाळून त्याने आत्महत्या करण्याच्या हेतूने या तलावात उडी मारली होती, त्या पुलावरून. पण मग ते हॉटेल, तिथं लागलेली ती आग, ते हायवेवरचा अपघात, या सगळ्या गोष्टी नक्की कुठं आणि कधी घडल्या होत्या? आणि जर ते स्वप्न होतं तर मग त्या गोष्टी इतक्या जिवंत का आणि कशा दिसल्या? काहीच कळत नव्हतं. डॉक्टरने सारंगला
त्याच दिवशी डिस्चार्ज देऊन घरी पाठवलं. तो घरी आला. एक दिवस त्याने आराम केला आणि मग त्याने घडलेल्या घटनांचा मागोवा घेण्यास सुरुवात केली. नेटवर खूप काही सर्च केलं. त्यात त्याला एक गोष्ट समजली. ती म्हणजे या गोष्टीचं स्पष्टीकरण फक्त एकच माणूस सांगू शकेल. तो माणूस म्हणजे प्रोफेसर वर्तक. वर्तक हे मानसोपचार तज्ज्ञ होतेच, पण क्वांटम फिजिक्स सारख्या विज्ञानापलीकडच्या गोष्टीचे पण गाढे अभ्यासक होते. ते मुंबईत राहत होते. सारंगने लगेच मुंबईला जायची तयारी केली. त्याने वर्तकांची अपॉइंटमेंट घेतली. दुसऱ्या दिवशी तो वर्तकांच्या घरी पोहोचला. ते आता रिटायर लाईफ जगत होते. तो त्यांच्या घरी पोहोचला. त्यांच्या घरातच असलेल्या स्टडी रूम मध्ये बसून त्यांची वाट पाहत होता. ते आले. एक 70चा गृहस्थ येऊन समोरच्या खुर्चीत बसला. बोल, काय मदत करू शकतो मी तुझी? ते म्हणाले, प्रोफेसर, मी जे सांगेन ते कदाचित खूप विचित्र असेल, पण याचं स्पष्टीकरण मला तुम्हीच देऊ शकता. असं म्हणत सारंगने सगळे प्रसंग जसेच्या तसे त्यांना सांगितले. त्याचं बोलणं ऐकून ते चपापले, कारण आजपर्यंत ते ज्या गोष्टीचा पाठपुरावा करत होते ती गोष्ट खरी आहे हे आज सिद्ध झालं होतं. माय गॉड, इट वॉज राईट. तू जे अनुभवलंस ती जागा, त्या घटना सगळ्या खऱ्या होत्या. तू एका पॅरलल युनिव्हर्स मध्ये जाऊन आला आहेस. वर्तक म्हणाले, म्हणजे? सारंगला कळलं नाही. म्हणजे समांतर ब्रह्मांड. म्हणजे जसं आपलं ब्रह्मांड आहे त्याच्या समांतर अजून एक ब्रह्मांड कार्यरत आहे जे दिसत नाही. जसं आपल्याला ते दिसत नाही तसेच तिथल्या लोकांना आपण दिसत नाही. पण कधी कधी या दोन समांतर ब्रह्मांडमध्ये एक पोकळी तयार होते. त्या पोकळीला वर्महोल म्हणतात. तर त्या पोकळीतून जेव्हा कुणी इकडचा माणूस तिकडे जातो तेव्हा त्याला असे अनुभव येतात जसं तू तिथं कोणाला दिसत नव्हतास. तुझ्या समोर कोणालाच तुझा आवाज ऐकू येत नव्हता, पण तुला ते दिसत होते. तू सांगितल्याप्रमाणे तो माणूस जेव्हा जळून मरत होता तेव्हा त्याला तू दिसलास, आणि तो ट्रक चालक बुडून मरायच्या काही क्षण अगोदर तुला पाहू शकला. म्हणजे या दोन्ही समांतर ब्रह्मांडांना जोडणारा एकच धागा आहे, तो म्हणजे मृत्यू. तुझं शरीर त्याच तलावात होतं जिथं तू उडी मारली होतीस. त्या पोकळीतून तुझा आत्मा समांतर ब्रह्मांडात जाऊन आला. ही झाली एक थेअरी. दुसरी थेअरी म्हणजे टाइम ट्रॅव्हल, म्हणजे समय यात्रा. म्हणजे जे तू पाहिलंस त्या घटना आपल्याच पृथ्वीवर किंवा आपल्याच ब्रह्मांडात घडलेल्या असतील किंवा भविष्यात घडणार असतील, पण तू त्या वर्महोलच्या पोकळीतून काळाच्या मागे किंवा काळाच्या पुढे गेलास. कदाचित ते अपघात इथून पुढच्या काळात भविष्यात घडणार असतील. तू भविष्यात गेलास आणि ते सगळं पाहिलंस, किंवा मे बी त्या घटना घडून गेल्या असतील आणि तू भूतकाळात गेलास आणि त्या घटनांचा साक्षी झालास. बापरे, अविश्वसनीय आहे हे सगळं. सारंग म्हणाला, हो आहेच. वर्तक आणि सारंग चहा घेत गप्पा मारत होते. समोर बारीक आवाजात टीव्हीवर बातम्या चालू होत्या आणि तेवढ्यात एक ब्रेकिंग न्यूज आली. आणि टीव्हीवर जी दृश्य दिसत होती ती पाहून सारंग हादरला, कारण टीव्हीवर बातमीत तेच हॉटेल जळताना दाखवत होते. लोणावळा येथील ब्लू मून रिसॉर्ट सिलेंडरच्या स्फोटात जळून खाक, 15 जण मृत्युमुखी. माय गॉड. वर्तक पण चकित झाले आणि लगेच पाठोपाठ 2 बातम्या आल्या. एक होती एक्सप्रेस हायवेवरच्या कार अपघाताची आणि दुसरी घाटात ट्रक तलावात पडल्याची. सारंग सुन्न झाला होता, कारण आज घडलेल्या घटना त्याने 2 दिवस आधीच डोळ्यासमोर अनुभवल्या होत्या.
आणि तरीही तो कुणाचा जीव वाचवू शकला नाही. याचा त्याला खेद वाटत होता. अरे यात तुझी काय चूक? जे व्हायचं होतं ते तू थांबवू शकणार नव्हतासच. आता एक कर, निराशेचा त्याग कर आणि आयुष्यावर प्रेम कर आणि आत्महत्येसारखा मूर्खपणा करू नकोस. वर्तक म्हणाले. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात, पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका. देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळी वेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात.